धंधा करे तो धन मिले, नौकरी करे। नमस्कार, मी राम माने, आशुतोष सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे। अनन्या नावाचं एक ब्रँड आहे जे मी पूर्णपणे डेव्हलप महाराष्ट्र आणि इंडिया करत आहे। तर सेल्समधील माझ्या सगळ्या मित्रांना हे व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तुम्ही जे काही सेल्समध्ये करता ते खरंच योग्य आहेत का नाही आहेत, किंवा तुमची दिशा खरी आहे की नाही खोटी आहे हे बघण्यासाठी किंवा आत्मपरीक्षण करण्यासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओ करत आहे। कारण ज्या वेळेस आपण एखादं कार्य करायला चालू करतो किंवा एखादं सेल्समध्ये काम करायला चालू करतो तर त्यावेळेस मोस्टली काय होतं की जेवढे काही सेल्समधले लोक आहेत ते तुम्हाला स्टेप बनवतात। म्हणजे जर पायलट असेल तर एसओ पर्यंत जातो, एसओ असेल तर एएसएम कडे जातो, एएसएम असेल तर आरएसएम असेल। पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, जे बेसिक काम करतं ते नवीन पोरं जे पायलट म्हणजे तुमच्या भाषेत सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात। कारण जे पायलट काम करतात त्याच्यावर तुमचं काम चालू झालं असतं। कारण तुम्ही जर समजा 22 आणि 23 वर्षापर्यंत जर तुमचं शिक्षण संपवून एखाद्या फील्डमध्ये नोकरी करत असाल तर एवढं लक्षात ठेवा, मी आज 50 वर्षाचा झालेला आहे, त्याच्यामुळे मी अनुभवाने सांगतो। त्याच करून किंवा तुमचं शिक्षण संपवून 20-22 वर्ष बाहेर पडता त्यावेळेसच खरी तुमची जीवनाला सुरुवात होते आणि तिथून ते फक्त 40 वर्षापर्यंतच तुम्ही काम करू शकता। म्हणजे मोजून तुम्ही 18 वर्ष करू शकता। त्याच 18 वर्षामध्ये तुम्हाला करिअर सांभाळायचं आहे, त्याच 18 वर्षामध्ये तुम्हाला फॅमिली सांभाळायचं आहे, त्याच 18 वर्षामध्ये तुम्हाला जे काही पैसे कमवायचे, विशेष म्हणजे तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे। मला सांगा, तुम्ही सेल्समध्ये काम करून किंवा कुठल्याही कंपनीमध्ये ॲज कुठल्याही पोस्टला असू दे, म्हणजे SR पासून ते RSM पर्यंत जर समजा तुम्ही जर त्या कंपनीचे काम करून फक्त पैसा कमवणे हे उद्देश जर असेल तर किती कमवा। विशेष म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहात का? जर नसेल तर फक्त तुम्ही आत्मपरीक्षण करा। कारण मगा म्हटल्याप्रमाणे SR काम करतो, RSM फक्त फिरत असतो, किंवा कंपनी चालते ते बॉन्डिंग सेकंडरी रेलवर, सेकंडरीचा जो सेल असतो त्या सेलवरच कंपनी चालत असते। तुम्ही विचार करा, सेकंडरी सेलला तुम्ही किती प्रामाणिक मत देता। मगाशी जसं म्हणलो, धंदा करे तो धन मिले, नोकरी करे तो धन मिले, ही जी कन्सेप्ट ज्यावेळेस ऐकलं जातं त्यावेळेस तुम्हाला दुःख वाटत नाही का? बर, तुम्ही जर समजा तुमच्यामध्ये एवढे गट्स आहेत, तुम्ही कंपनीचे जर 1-1, 2-2, 5-5 करोड देत असाल आणि जर समजा तुम्ही RSMच्या पोस्टला असाल किंवा 3-3, 4-4 लाख रुपयाचा बिझनेस जर तुम्ही ॲज अ SR देत असाल तर कमीत कमी 2 ते 3%, 5% तुम्हाला मार्केटिंगचा खर्च मिळतो। पण कधी विचार केला तर 3 लाखाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती मोठा रोल केलेला आहात? त्या 3 करोडमध्ये तुम्ही किती मोठा रोल केलेला आहे? तुम्हाला कंपनी कधी दिली? सेल्सवाल्यांना तुम्ही मला आवर्जून आणि खात्रीशीर मला सांगा की या कंपनीने मला माझ्या कंपनीचं भांडवल दिलं, या कंपनीने मला प्रॉफिटमध्ये शेअर दिलं, पण उलट तुमचं त्याच्यामध्ये आयुष्य वेचून घेतलं, तुम्ही स्वतःला हरवून गेलात, तुमचे 18 वर्ष वाया जातील। जर समजा तुम्ही आज 20-22 वर्षाचे असाल तर मी तुम्हाला सांगून ठेवतो की पुढचे 18 वर्ष तुमच्या आयुष्यातले लगेच संपणार आहेत। तुम्ही डोळे मिटाच्या आत तुमचे लग्न होतील, 2 पोरं होतील, वगैरे वगैरे होतील। पण जर समजा तुम्हाला जर समजा हे गेलेलं आयुष्य किंवा जाणार असलेलं आयुष्य वाचवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तुम्हाला जर समजा काय एवढं गट्स असतील, एवढे दम असेल तर आमच्या कंपनीबरोबर या। आमच्या कंपनीबरोबर भांडवल नसताना सुद्धा मी तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचं प्रॉफिट म्हणून तुम्हाला माझ्या इथून मी तुम्हाला प्रॉफिटमधून शेअर देऊ शकतो। तुम्हाला लक्षात आलं असेल, असं कुणीही आव्हान करत नाही। तुम्ही फक्त मला सांगायचं माझा 5 करोडचा कंपनीचा टार्गेट करू शकतो, 2 लाखाचं करू शकतो, 20,000चं करू शकतो। त्या 20,000 तुम्ही शहाणे आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला कळतं की एखाद्या कंपनीच्या ओनरला त्या प्रोडक्टमध्ये किती मिळू शकतं। आज जर समजा ते सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासारखे वेळेत कोणी नाही। तुम्हाला कळतं कारण आपण किती कमवतो, किती देतो, ते उद्याचा वर जाता। कधी विचार केला त्या बाईकमधून जात असताना तुमची जी कंबर आहे ना ती विदिन 5-10 वर्षांत खुळखुळी होते, खुळखुळी। त्याच्यानंतर जे खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही जगू शकता कधी वाटतं तुम्हाला? आणि तुम्हाला वाटत असेल की मी 200 वाचलं, याच्याशी शेअर केलं, त्याच्याशी शेअर केलं, तुमच्यासारखे वेडे तुम्हीच त्यावेळेस। कारण
तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य स्पेंड करताय एवढं डोक्यात ठेवा. आणि मी अबव 45-40 अबव जेवढे काही सेल्समध्ये काम केलेल्या लोकांना मी आव्हान देतो, तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स आमच्या चॅनलला सांगा किंवा खरंच सांगा की बाबा मी या कंपनीमध्ये काम करून मला एवढं काही मिळालं. घर एक छोटंसं घर त्याचं आयुष्य जगतो. खाणं पिणं म्हणजे आयुष्य नाही. कारण तुम्हाला जर पुढची पिढी घडवायची असेल, तुमच्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं असेल, तर तुम्हाला मॅक्झिमम मोठं काम करावं लागतं, चांगल्या पद्धतीचं काम करावं लागतं. विशेष म्हणजे जी कंपनी तुम्हाला सपोर्ट करते त्याच कंपनीमध्ये काम करावं लागतं. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 1 वर्ष 2 वर्ष करत गेला तर मी सांगतो तुम्ही आयुष्याची बर्बादी करून देत आहात. कारण 18 वर्षाच्या नंतर ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे जर आज जर ब्रेक करा तुमचं वय 22 असेल, 18 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस 40 वर्षाचे असाल त्यावेळेस तुमचं एज डिवाइड झालं असं म्हटलं जातं. ही डिवाइड म्हणजे तुम्ही सेल्समध्ये कुठल्याही कामाचे नाही तर असं ग्रेड धरलं जातं. पण त्यावेळेस परत तुम्ही न्यू कमर मुलासारखं काम करू शकत नाही. त्याच्यामुळं सावध व्हा, एवढे सावध व्हा. जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर मी तुम्हाला भांडवल प्रोव्हाइड करतो. तुम्ही फक्त सांगायचं की या बिझनेसमध्ये एवढे पैसे लागतात, मला पैसे उपलब्ध करून द्या, मी माझी जबाबदारी सांभाळतो, आपल्या कंपनीमध्ये मी जॉईन होतो, मला एवढे पैसे लागतील, मी पैसा सुद्धा उपलब्ध करून देतो. विशेष म्हणजे फक्त तुम्ही यायचं, मला सांगायचं याच्यामध्ये एवढं भांडवल लागणार, एवढ्यामध्ये एवढा प्रॉफिट लागणार आहे. मी तुम्हाला लेखी स्वरूपात लिहून देतो. जर तुम्ही मला 10 रुपये जर कमवून देत असाल, त्याच्यातले फक्त मी 1 रुपये घेतो, बाकीचे 9 रुपये मी तुम्हालाच वापस देतो. फक्त एवढंच की तुम्ही जे करता, जे करायचं आहे ते तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी मी ही मोठी संधी देतो. तुमच्याकडचे असणारे फक्त प्रोडक्ट घेऊन या, सांगा या प्रोडक्टमध्ये एवढे पैसे आपण एवढे कमवू शकतो, प्रेझेंटेशन करा. विशेष म्हणजे त्याचं प्रॉफिट लॉस हे तुम्ही जबाबदारी घ्यायला शिका. कारण जबाबदारी घेणं हे सर्वात मोठं काम आहे. तुमच्या आयुष्याचा वेळ 22 वर्षापासून ते 18 वर्षाच्या स्पेशली मुलांना मी आवर्जून सांगतो की तुमचं हे वेळ वेस्ट होणार आहे. कारण तुम्हाला जे करायचं आहे तर त्या 18 वर्षामध्येच करायचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकांना, माझा भाऊ, माझा मित्र, माझे जवळचे म्हणून मी आवाहन करतो की सेल्समध्ये जर असेल, म्हणजे खरोखर दम असेल तर भांडवल मी घालायला तयार आहे, प्रॉफिट तुम्हाला द्यायला तयार आहे. मी तुम्हाला एक सत्यवादी परिस्थिती जी चालली त्याची आठवण करून देतो. बाकीच ॲज इट इज. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण.